रेडी झाला, काफिला रेडी झालाय बॉईज. लेट्स गो. नाद करती का? आता यावंच लागते गोव्याला. आपण आलोय हॉटेल सोंगाड्याला. नाद करते दुनिया सारे हॉटेल सोंगाड्या लय भारी. लावात ताकद वडा आता 4-4 भाकरी बाजरीच्या वाघांनो. तसं नको कडेन चालू. रस्ता जरा डेंजर आहे इथं. लाईफ जॅकेट लावून जावं लागते. सकाळ सकाळ वाघाचं आगमन झालंय पाण्यात. वाघ टाकलाय पाण्यात. कार्यकर्ते म्हणलं चला. क्या रे इसका चड्डी खिचताय गद्दार. रत्नागिरीवरून आपण डायरेक्ट आलो गोव्याला. तर आपला 3 दिवसाचा 4 दिवसामध्ये गोव्याचा स्टे होता. तर पहिले 2 दिवस आपण कलंगूट बीचवरती घालवले आणि नंतरच 2 दिवस जुन्या गोव्यामध्ये. कारण जुन्या गोव्यामध्ये अजिबात गर्दी नाही. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हे व्हिडिओ बघताय बाई हे मध्ये कुठला विषय तर हा गोव्यातला आहे. आणि हा आहे मोस्ट सिनिक सीन, म्हणजे जो बहुतेक चित्रपटांमध्ये वेबसिरीजमध्ये हा सीन तुम्हाला बघायला भेटेल. लेटेस्टमध्ये डिअर जिंदगीमध्ये हाच तो सीन शूट केलेला आहे. तुम्ही बघू शकताय. इथं 1 नंबर विषय आहे बघायला. पण थोडंसं लेट झालं तर तुम्हाला अशी गर्दी पण भेटू शकते. जुन्या गोव्याला जात असताना आपल्याला रॉयल एनफिल्डचं एक मस्तपैकी कॅफे लागतं. तिथं आपण गाड्याचं थोडंसं काम केलं आणि तिथं कॉफी वगैरे घेतले आणि तिथून आपला प्रवास सुरू होतो जुन्या गोव्याकडं. जाताना बाई असला पाऊस लागतंय. अरे बाप, विषय पंपाव करतोय. आपल्याला कल्पना नव्हती बाई की गोव्यात पाऊस असू शकतो. आणि पावसानं आपल्याला असलं धुतलं नावच काढायचं नाही. पोचता आपल्याला परत संध्याकाळ होणार होती. तर म्हणून भैया थोडंसं कुठंतरी थांबूया आणि पहिलं जरा पोटाला काहीतरी खाऊ घालूया. कारण पावसामुळं काही खाल्लंच नव्हतं. साईडला एक मस्तपैकी कॅफे दिसलं. तिथं सकाळ मस्तपैकी आपलं नियोजन केलं आणि पुढचा प्रवास सुरू झाला. पण जाताना पाऊस इकडे पण लागला होता. कारण गोव्यामध्ये दिवाळीमध्ये फुल पाऊस सुरू झाला होता. अचानक कसं काय माहीत नाही. पण पहिल्यांदा इकडे पाऊस चालू झाला होता. तर पावसानं धुतला आपल्याला. असा हा रूट आहे. जाताना आपल्याला सुंदर हा जंगलातला रस्ता अनुभवायला भेटते. तर मंडळी आता संध्याकाळचे 6 वाजले आहेत आणि इथं लवकरच दिवस मावळलेला आहे. आणि इथं आपण जिथं राहणार आहोत तिथलं विषय असा आहे की तिथं जसं आपण याच्यात राहतो बेडवरती तसा विषय. तर आम्ही बार्गेनिंग करून 450 रुपयामध्ये एक ठरवलेलं आहे. तुम्ही बघू शकता पाठीमागचं वातावरण काय सुंदर झालं आहे. नजारा काय. कोको हॉस्टेल म्हणून इथं हॉस्टेल आहे. तिथं तुम्ही पाठीमाग बघू शकताय. मस्तपैकी 450 रुपये तुम्हाला भेटू शकते. इथं जेवणाचा पण जागेवर सुविधा, चहा कॉफी सगळं भेटेल. आणि तुम्ही साईडचा व्ह्यू बघा. सगळं इथं हॉस्टेल आणि रूम सगळं अवेलेबलच आहे. एकदम शांत वातावरण आहे. आणि इथून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरच आपल्याला बीच आहे. तर आता जाऊया मार्केटमध्ये फिरूया मस्तपैकी. आपण थांबलोय तिथंच आहे ना भाई. मस्तपैकी तुम्हाला इथे जेवण, नाश्ता, चहा, कॉफी सगळं जागेवर भेटेल. या साईडला आपल्या रूम आहेत आणि ह्या साईडला आपण जेवणाचं. तर आता बीचवरती जाऊ. चला तर बघू काय माहोल आहे बीचवरती संध्याकाळचा. भाई कैसा लगता है यहाँ पे बैठ के? कैसा लग रहा है यहाँ पे? बहुत बढ़िया. 6 महीने हर 6 महीने में आता हूँ. और 6 महीने अकेले? आपका पार्टनर किधर है? कभी लाता हूँ कभी नहीं लाता. क्यों? अभी लाना चाहिए था. आमिर खान का पिक्चर देखा है क्या वो? हाँ, साल में एक बार गोवा आना चाहिए. एक बार तो वो आमिर खान ने गलत बोला है. 2 बार 3 बार. ओके. अरे देखो अंकल की लाइफ कैसी चल रही है. कैंडल लाइट ड्रिंक बियर चल रहा है यहाँ पे. डिनर के बाद नहीं है, बियर की चल रही है. जिंदगी में भाई मजे हो तो अंकल जैसे नहीं तो अंकल मला बघा चमकीला दिखाएगा तो लेगा ना. चमकीला. तर मंडळी आता सकाळचे 10 वाजले आणि आपण प्लॅन केलाय आता बाहेर जायचा. पण बाहेर पाऊस एवढा पडतोय इकडं गोव्यामध्ये विषयच घ्यायचा नाही. कसं आता रेडी होऊन आपण बाहेर जायचा प्रयत्न करतोय. पहिलं तर काहीतरी नाश्ता करूया आणि जे आपले पॉईंट ठरले तिकडे जाऊया. तिकडे आपली मंडळी अजून तर दातच घासते. SP भाऊ आहे आताशी निघाला दात घासायला. आणि जिथं आपण थांबलोय तो हा एरिया आहे कोको हॉस्टेल म्हणून. सुंदर जागा आहे इथली. जेवण वगैरे तुम्हाला जागेवर भेटेल. फक्त प्राईस वगैरे जरा डिफरंट आहेत. पण एक्सप्लोर करा तुम्ही बाहेर जाऊनच. पण कोकणात गोव्यात इतका पाऊस चालू ना काय नुसता धुमाकूळ झाला पावसाने. फुल राड आहे. तसं नको कडेन चालू. रस्ता जरा डेंजर आहे. इथं लाईफ जॅकेट लावून जावं लागते. सकाळ वाघाचं आगमन झालंय पाण्यात. वाघ टाकलाय पाण्यात. तर आताशी पाऊस उघडलाय. तर जरा कार्यकर्ते म्हणलं चला. क्या रे इसका चड्डी खिचताय गद्दार. गद्दारी करतोय. सुंदर सकाळ झाली मित्रांनो. सकाळ नाही आता 10-11 वाजत आले. ते तुम्ही बघू शकता नजारा काय इकडचा निस्ता विषय. पंपावर पाऊस वगैरे बरं झालं आता. आणि आपलं गॅंग रेडी बघू शकता. सगळे रायडर निघालेत.
आज काय आपण कॉस्ट्यूम नाही घातला म्हणलं आधी तिथलं पॉईंट जेवढे होतील तेवढे कव्हर करूया, पटापट जाऊया. पुढं आपल्या सगळ्या गाड्या लागल्या ते आता सगळ्यांनी गाड्या चालू केल्या बाहेर जायसाठी. फुल सगळ्या कॉन्टिनेंटल GT 650 मिस्टर क्लीन पोल स्टार्ट केलं. जरा गाड्या गरम करूया. सकाळी आवरलं, कॉफी वगैरे घेतली आणि पोरं म्हणले आपल्याला जायचं कायकिंग करायला. तर एक असं स्पॉट आहे भयानक, तिथं गर्दी अजिबात नाही म्हणली. पण रस्ता ना बाई जरा माळाचा रस्ता आहे, तुम्ही बघू शकताय कसा रस्ता आहे. ही थोडासा जरा माळरानावरून रस्ता काढला आहे आणि डायरेक्ट बीचवर जाऊन थांबते. रस्ता जर खतरनाक असल्यामुळे गाड्या थोड्या जरा इकडे तिकडे आलटी पलटी झाल्या होत्या म्हणून 1-2 जणांच्या चिखलातनं. पण म्हणलं चला असला रस्ता आहे म्हणलं होता, असलं तर होतं असते. तर मंडळी असल्या खड्ड्याच्या रस्त्यानं आपण आलोय आणि फायनली व्ह्यू बघा कसा आहे. अगं बाबो एक नंबर नजारा आहे नुसता. सुंदर हा नजारा आहे. ह्यो बघून आपल्याला वाटलं बाबा आपण काय बाहेर देशात आलोय काय. तसं काय नाही भावना, ह्यो गोव्यातला विषय. पण हे असं हिडन जेम असतात ना तिथं असंच असते नजारा बघायला. एक नंबर नियोजन आहे बघायला. इथं गर्दी पण नसते काय, फक्त आपलं गँग आलं इथं. आपण 4-5 गाड्या घेऊन आलो आपल्या आणि 5-6 पोरं. बघा सुंदर असा नजारा बघायला भेटतं इथला. इथं थोड्या वेळ विचारपूस केली, चौकशी केली तर म्हणले इथं कायकिंग होत नाही म्हणले. दुसऱ्याकडं रस्ता आहे तिकडं जावं लागेल. आयला म्हणलं सकाळ इतका लांब येऊन उलटाच खेळ झाला. आणि बघतो तर काय पुढं जाताना महागारी आपल्या गाडीचा टायरच झाला पंक्चर. झालं 10-12 किलोमीटर चालत जावं लागलं. संपला विषय. काही नजर लागणं काय असतं तुम्हाला आज दाखवतो. कोकणात एक विषय झाला, इथं पण एक विषय झाला. पाठीमाग आपली गाडी उभा आहे, गॅरेज आहे. काही नवीन गाडी पण पंक्चर कसं काय झाले काय मेळ लागला नाही. 7-8 किलोमीटर बाहेर चालत आलो आहे. फार जीव जायची बाहेर आली होती. ही विषय एकच आहे भाई, लई डेंजर आहे. आणि इकडं बाई लोक लवकर नंबर बी देत नाही. तर किती वेळ झालं थांबलो इथं वाट बघत. तर मध्ये 5 मिनिट थांब, 10 मिनिट थांब. आता ह्याचा कवा नंबर होता काय माहिती. भाऊला पाया पडत राहिले आता फक्त चल म्हणून. लय अवघड आहे हे विषय. तर 1 तास घालवल्यानंतर आपण येऊन थांबलो. आता बोलून दिलं भावानं. 1 तास थांबलो. आता काकांकडे आलो. आता बघू पंक्चर झाले का काय झाले, काही नजर लागले काहीतरी. रोज कोणाचं ना कोणाचा कोटाना होत आहे. गोवा तर फिरायचा अर्धा राहिला तसाच. हे गाड्याचं सर्व्हिसिंग करून पंक्चर आणि चेन लूप करता आम्ही नाकीनळ झालोय बाई. दो ही आहे ना दादा. क्या है कील का है क्या काटे का 2 निघला पंक्चर खालीवर असतं नाही, वेगवेगळ्या साईडला एका साईडला चिटकलंय फक्त. असं काय होतं. दोन जागेवर झालंय म्हणतात ते. GTचा एकच विषय भाई, पंक्चर झाले की संपला विषय. तिथं जागेवर उभा करायची, टोईंग करून आणायची, नाहीतर मग चालवत पंक्चरपर्यंत न्यायची. आपल्या गाडीत शिरला होता बारका खिळा. त्या एका खिळ्यानं आपला गेम ओव्हर केला. तर झाले नियोजन, टायर पुसू. पंक्चर काढून त्याने टायर दिला आणि ह्या वाघाने टायर घेतला की डायरेक्ट ॲम्ब्युलन्स असलाच खेळ चालू केला. त्यांना कुठं न्यावं का नाही असलेच आहेत तिथले EDची तर लेकर आहेत बाबा. रिव्ह्यू काय सांगताल. ऋतुली भेटलेली आहे. तर बघा आता 3 तासाच्या संघर्षानंतर आपल्या दादांनी जरा आपल्या मनावर घेतलं आहे आणि काम करायला सुरुवात केलेली आहे. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. काळजी घ्या GT 650 घेऊन येताना की बाबा आपला टायर ट्यूबलेस असावा. बघून घ्या आणि आपल्या गाडीला मिड स्टँड असावं. हा दुसऱ्यांचा विषय काय नाही. विषय मेन तर आहे की ट्यूबलेस पाहिजे. 1100 रुपयाला भेटतो ते विषय नाही, ट्यूबलेस. 1100. अरे मला शोरूमला 2000 सांगितले. बरं झालं मी ऑर्डर दिली नाही शोरूमला.
तर मंडळी आम्ही आता आलो इथं बघा, तर आपल्याला करायची काय आहे तर इथं आता बघू की तिकडे आपल्या पाठीमागे भेटला होता तिथं 200 रुपये म्हटला होता. तुम्ही बघू शकता पाठीमागचा नजारा कसा आहे, डेंजर आहे. आणि बीच साईड इथं तुम्ही वगैरे ऑर्डर करू शकता. गाडीचं पंक्चर काढून आपण डायरेक्ट घेऊन या स्पॉटला थांबलो. साधारणतः रस्ता इथं खतरनाक होताच. इथं आलो तो मला बाई एका जणाचे 400 रुपये होते. भाई म्हणलं हे काय विषय, तर इथं फुल लुटालुटीचा धंदा आहे बाई. एवढंचं पाणी आहे, त्यातनं तिकडे जायचं असतं. पण बघायला इथं सुंदर नजारा आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथं येऊ शकता. तुम्हाला वाटलं तर इथं तुम्ही 400 रुपीज देऊन हे करू शकता कायाकिंग. पण आपण आपल्याला अजून एक जागा माहीत होती जिथं तुम्हाला फक्त आणि फक्त 200 रुपये पर पर्समध्ये होते. चला तिकडे जाऊ आता. फायनली भाई आपण या ब्रिजपाशी येऊन थांबलोय. तिथं आपण कायाकिंग करणार आहे. भाई सकाळ तर कायाकिंगच्या नादात गाडी पंक्चर झाली, तिथं गेलो आपल्या 2-3 घंटे. आता एका ठिकाणी गेलो तिथं मोस्ट फेमस आहे, पण तिथं एवढी गर्दी आणि तिथं व्यवस्थित हे पण नाही कायाकिंग करायला. तर आपण या ब्रिज खाली येऊन आलो. आता बघा तुम्ही इथं पाठीमागं तिथं चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकता. आणि बार्गेनिंग करून भाई आपण 200 रुपये पर पर्सन सांगितलं. तिकडे फी होती 500 रुपये ते 800 रुपये. तर मग इथं 200 रुपयात आपण बरोबर नियोजन लावलंय. तर चला आता जाऊ, व्यवस्थित नियोजन लावूया. काही लोक आपला इथं काफिला रेडी झालाय. आता जायचं आपल्याला कायाकिंग करायला. सकाळ त्यांना बोंबलत फंडमध्ये शेवटी 200 रुपयात तयार झाला कार्यकर्ता. 200 मध्ये नियोजन करायला 200 रुपये पर पर्सन, पण बरं का सगळे नाही. आणि आपण तिकडे गेलो होतो तिकडे 400 रुपये घेतात. तिथे जर स्वस्त आहे आणि व्यवस्थित आहे. आता काफिला रेडी झालाय बॉईज, लेट्स गो. नाच करती का? आता यावंच लागते गोव्याला. ब्रिजच्या खाली मस्त जागा होती, तिथं आपण कायाकिंग करायला ठरवलं. हे दादा आपल्याला इन्स्ट्रक्शन देतात की बाबा तुम्ही कसं यूज करायचं, पण आपली पोरं कालवा जास्त करत होते. एक हाथ से पुल करना है, एक हाथ से पुश, राइट लेफ्ट. अगर आपको लेफ्ट में जाना है या फिर लेफ्ट से यू टर्न करना है तो आपको राइट में पेडल करना है. और ड्रिप मारने होगी तो फटाफट करायचं. हमारा शेर अकेला काफी है. ऊपर व्हिडिओ बंद करावं लागत. व्हिडिओ बंद करतो आधी ताणू मग व्हिडिओ काढू परत. कायाकिंग करताना भाई खांद्याचा पूर्ण वाट लागून जाते, कारण तुम्ही हात चाटू बघताय. आपल्याला याची सवय नसते. सवय नसल्यामुळे हे पॅडल मारून मारून दोन्ही साईडनं हात दुखतात. ओमकार म्हणलं वाघा तू लढ म्हणलं. मी थोडं जरा नियोजन बघतो म्हणलं आपलं कार्यकर्ता कुठे. तर 2 कार्यकर्ते त्या साईडला गेलं होतं. आपल्यासोबत SP आणि रविभाऊ होता. रविभाऊ लय मागं राहिला होता, त्याच्यामुळे म्हणलं तो मागं सांग. आमची झाली धडक. मग काय SP कोपरो घेतला. आमची वाह तुम्हाला दिसते तिकडे साईडला गेले, तिकडे खड्ड्यात जरा त्याला बाहेर काढायचा प्रयत्न चालू. तसं तर त्यानं आपल्याला 200 रुपयामध्ये 3 तास दिलं होतं. पण बाई आपलं तर अर्ध्या तासामध्येच गेम ओव्हर झाला, कारण ते चाटू हलवून बाई खांद्याची पार वाट लागते. गाडी जरा साईडला आली आपली, मग त्यांच्याकडे दिलं त्यांचं आणि तिथून आपलं मग वापस जायला तयारी सुरू झाली. तुम्ही बघू शकता आता आपलं गँग पूर्ण रेडी झालं, तिथून सगळे निघालेत. आता गाड्या वगैरे घेऊ सगळ्या मस्तपैकी. तुम्ही व्ह्यू बघा भाई, फुल खतरनाक दिसते. नुसते नाळात झाडं एक नंबर व्ह्यू. गोव्यात काल असला पाऊस झाला जोरात की रात्री गोपुरच बंद पडला चार्जिंग संपल्यामुळे. मग काय तिथलं शूटच नाही झालं. मग पहाटे लवकर उठलो आणि डायरेक्ट आपण आलो आंबोली घाटात. तर तुम्ही बघताय मित्रांनो, हा आंबोली घाटाचा सीन आहे भाई. खतरनाक विषय. सकाळ सकाळ काही जास्त गर्दी नव्हती, त्याच्यामुळे एक नंबर व्ह्यू होता बघायला. तुम्ही जरा थोडासा या रायडिंगचा आनंद घ्या. फुल 1 तास व्ह्यू येतो. गोव्यात पाऊस होता, पण इकडे काय पाऊस नव्हता. मग इकडे जरा वातावरण क्लीन होतं
त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता इथं सगळं दिसायला एक नंबर क्लीन वातावरण दिसते. आणि पाठीमागचा नजारा बघा तुम्ही, हा एक नंबर नाथखुळा विषय इथला. सगळं गँग इथं आपल्या येऊन थांबलं होतं. इथं थोडं आपण 10-20 मिनटं रेस्ट केली आणि इथून डायरेक्ट आपला नॉनस्टॉप दुसरा स्टॉप होता डायरेक्ट हॉटेल सोंगाड्या. एक नंबर जेवाय भेटतं तिथं. पोरं म्हणजे आता थोड्या वेळ इथं रेस्ट करू आणि इथनं एकदा स्टार्टर मारला काही डायरेक्ट 120-150च्या स्पीडनं हॉटेल सोंगाडा. पहाटे 4 वाजता उठले होते कार्यकर्ते. ह्यो तर कार्यकर्ता फुल जोशमध्ये. हॉटेल सोंगाड्याला गेलं ते पहिलं तर कबाबवर तडाखा दिला वाघांनी. म्हणजे आधी काहीतरी येऊ द्या जरा थोडंसं. दाताला हाडकाची चव लागली. वाघ काय सुट्टी देण्यात. आता मेन स्टार्ट बघू शकताय मंडळी तुम्ही. कोल्हापूरला आलो बेत कसा असतंय. फुल मटन निश्चित तरी, तांबडा पांढरा रस्सा, सुक्क लेग, वरून अजून रस्सा. आपण आलो हॉटेल सोंगाड्याला. नात करते दुनिया सारी हॉटेल सोंगाड्या. लय भारी. लावा ताकद. वडा आता 4-4 भाकरी बाजरीच्या वाघांनो. मिस्टर गोळी सोडा फक्त कोल्हापूरमध्ये भेटेल, आपल्या पुण्यात भेटत नाही. नात करतो काय विषय बघा या गोष्टी सोडायचा. गोळी सोडलं लय चालेल. नाद आहे वाघ कसं तुम्ही पडल्या जाईल नसता फुल हाणामारी चालू नसते. तर म्हणजे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका.